जयकुमार रावल साहेब आहे. आपण काल जे उत्तर दिलं, मी काल आपण जे उत्तर दिलं त्यामध्ये आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते. अध्यक्ष महोदय, फार गांभीर्यानं सांगतो, बघा मी तुमच्या पुढे रिजेक्ट झालेला सोयाबीन पाठवत आहे. रिजेक्ट झालेला या सोयाबीनची प्रत पहा तुम्ही. शेतकरी वाचेल की नाही. अध्यक्ष महोदय, फार गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतोय. हा सोयाबीन रिजेक्ट केला आहे. या शेतकऱ्याचं नाव आहे राठोड साहाव. हा माणूस आहे राठोड साहाव. हा माणूस आहे माहुरगड, किनवट तालुक्यातील बोबगाव. हे एक हा रिजेक्ट होऊ शकतो का? तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर. हा दुसरा शेतकरी. अध्यक्ष महोदय, हा तिसरा शेतकरी. हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत. यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे. हा सोयाबीन जर रिजेक्ट झाला, फक्त 9% मास्टर आहे. 9%. मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगतो, विनंती करून बघा. तर मी काल जे बोललो, मला कोणी तुम्ही लोकांनी माझी थोडीशी टिंगल केली. तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या. तुम्ही भावना समजा. काय झालंय, तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना, तो सेंटरवाला खरेदी करतो, पण गोडाऊन मध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना, तो रिजेक्ट करतो. त्यामुळे हे सर्व सेंटरवाले हा सगळा माल आता घेत नाही. सेंटरमध्ये खरेदी सुरू बंद झाली आहे. 550 की काहीतरी तुम्ही सेंटर सांगितलं ना मंत्री महोदय. तुम्हाला एक सांगू, मी त्याच्या पुढे बोलत नाही. मी एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो. त्या माणसाचं नाव आहे अखिल. बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल. मोबाईल नंबर सांगतो, 9970219645. हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी 4 लाख रुपये घेतो. 4 लाख रुपये. आणि नाव काय सांगतो माहिती आहे? तुमचे OSD अभिजित पाटील. आणि गरजेचं नाव सांगतो. पाहिजे तुम्हाला मी नावात सकट सांगितलं. याचा मोबाईल तपासून घ्या. 9970219645 हा नंबर आहे. हा अखिल नावाचा माणूस आहे. बीड जिल्ह्यातील आहे. ठीक आहे. आणि गरजेचा नाही. अध्यक्ष महोदय थांबा, ते कुठे घेऊन चाललात? नाही नाही तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी अशी नसून आपल्याला विनंती आहे. हा हे जे चाललंय ना अध्यक्ष महोदय, उडवा बघा. आम्ही कधी वेळ घ्यायचा विषय नाही, पण शेतकऱ्याच्या हक्कासाठी जर आम्ही इथे बोलत असू आणि समाधानकारक जर कारवाई होत नसेल तर आम्ही उद्रेक कुठे करायचं? हे सेंटर 12 सेंटर, 500 सेंटरवर पैसे वसूल केलेत. ठीक आहे. सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी दिलेल्या माहितीची आपण चौकशी करून योग्य ती उपाययोजना करावी असे मी निर्देश देत आहे.